आहोत त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येनं तरुण, महिला आणि सोबतच नागरिक जमलेले आहेत। उद्धव ठाकरे हे देखील या आंदोलनस्थळी काही वेळातच येणार आहेत। वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवरती ठाकरेंचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि ही दृश्य शिवाजी पार्क मधली आहेत। वेगवेगळे फलक घेऊन, झेंडे घेऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी, महिला या संपूर्ण मैदानामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पद्मेश पवार आपले प्रतिनिधी या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत। पद्मेश, शिवाजी पार्कवरची ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, महिला आहेत, विद्यार्थी आहेत आणि विविध फलक घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कसं वातावरण आहे, काय मागण्या आहेत आणि उद्धव ठाकरे साधारणतः किती वेळात या ठिकाणी येतील? पद्मेश, सपोर्ट करो, सपोर्ट करो, सपोर्ट करो, सपोर्ट करो। भारत माता की वंदे वंदे वंदे। पद्मेश पवार यांच्याकडून आपण अपडेट जाणूनच घेऊया। मात्र ही दोन दृश्य या क्षणाची आपण पाहतोय। एकीकडे तेजस ठाकरे तर दुसरीकडे मोठ्या संख्येनं जमलेले हे ठाकरे गटातील पक्षांचे कार्यकर्ते आणि सोबतच नागरिक आहेत, तरुण आहेत। दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे, तिकडे पुण्यामध्ये देखील कॉक्रोच जनता पार्टीचे काही कार्यकर्ते आहेत, ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। परीक्षांमधील घोटाळे थांबवण्यासाठी आणि यंत्रणेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी या सगळ्यांची मागणी आहे। नीट परीक्षा आणि टीईटी पेपर परीक्षेचं पेपर आहे ते फुटल्यानंतर तरुणांचे ज्या भावना आहेत त्या अधिक तीव्र झालेल्या आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कमधलं हे आंदोलन आपण थेट पाहतोय। वंदे वंदे। मी एका वाक्यात सांगेन, प्रधान हे नावात असून चालत नाही। प्रधानगिरी ही कामगिरीत असायला पाहिजे। त्या प्रधानगिरीचे आडनावातला धर्मेंद्र प्रधान आणि जे प्रधानगिरी या सगळ्यांनी आता शिवाजी पार्कच्या आंदोलनाला आपण आता इकडे आलो आहोत आणि आता इकडे स्टेजच्या प्रमाणात खऱ्या अर्थ वेगळी बाजू पाहायला मिळते। खऱ्या अर्थ बघू शकतो तुम्ही इकडे पोडियम बांधत होतात, पण पोडियम तुम्हाला बांधू देत नाही, काय सांगायला? काय ना, आम्ही सुरक्षा सरकारची मनमानी चालू आहे। संविधान संपायला सुरुवात होईल आणि एकंदर आदित्य साहेब शेवटी या महाराष्ट्रात आवाज कोणी उचलला तर ठाकरेंनी उचललाय आणि म्हणूनच सांगते, सर्वांच्या या ताकदीवर या संपूर्ण युवांना आदित्य साहेबांचं इथे आगमन झालंय। चलिए भारत माता की, अरे वंदे, तालियों के साथ वंदे वंदे। आदित्य सर के सामने हम एनर्जी रखेंगे कि नहीं? थक गए हम भूल रहे हैं हम किसके लिए लड़ रहे हैं? स्टूडेंट्स के लिए, भारत के फ्यूचर के लिए। सपोर्ट करो, सपोर्ट करो। अरे रिजाइन दो, रिजाइन दो, अरे और जोर से रिजाइन दो, रिजाइन दो, रिजाइन लो, रिजाइन लो। आजच्या या आंदोलनामध्ये सोनम वांगचुकजी यांना सपोर्ट देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जी हाक दिली होती, त्यासाठी युवा नेते आमदार आदित्यजी ठाकरे इथे आलेले आहेत। तसेच विद्यार्थ्यांना, युवांना सपोर्ट देण्यासाठी तेजस्वी ठाकरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांचं स्वागत करतो। आगे बढ़ो, आगे बढ़ो। मला वाटतं आजची ही तुफान गर्दी, सगळे मुंबईकर जमलेले आहेत, ते एका हिरोसाठी जमलेले आहेत, सोनम वांगचुक यांसाठी जमलेले आहेत। इथे शिवसैनिक आहेत, आपल्यासोबत अनेक सिव्हिल सोसायटीचे लोक आलेले आहेत, विद्यार्थी संघटनेचे लोक आलेले आहेत। मी सगळ्यांचं स्वागत करतो। थँक्यू फॉर कमिंग हिअर।
थोडं असे मला इकडे बघायला मिळेल, थोडे असे. मला एक समजून घ्यायचं आहे, मला एक समजून घ्यायचं आहे. गेले 20 दिवस 21 दिवस सोनम वांगचुक हे उपोषण करत आहेत. राहू दे राहू दे राहू, सगळे झेंडे नाही राहू दे, वरती राहू दे, सगळे झेंडे वरती राहू दे, तिरंगेवरती राहू दे आपले सगळे. कॅमेरा नंतर, नो प्रॉब्लेम. कॅमेरामध्ये मी नाही आलो तर चालेल, तिरंगा येऊ द्या. मला एक समजून घ्यायचंय, 20 दिवस 22 दिवस सोनम वांगचुक हे उपोषण करतायत, हंगर स्ट्राईक करतायत. ते कोणासाठी करत आहेत? या देशासाठी करत आहेत, या देशाच्या विद्यार्थ्यांसाठी करत आहेत. नीट परीक्षा जी पेपर लीक झाला, पेपर फुटला, 22 विद्यार्थ्यांनी मला वाटतं जवळपास सुसाईड केलेलं आहे. त्यांच्यासाठी उपोषण करत आहेत. त्यांची एकच मागणी आहे की जो एक निकम्मा मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे आम्हाला. मला एक समजायचंय, धर्मेंद्र प्रधानना कुठचं सोनं चिकटलेलं आहे की प्रधानमंत्री त्यांना काढू शकत नाहीत. आज देशाचा युवा विचारतो, आज देशाचा युवा हा रस्त्यावर उतरलेला आहे. युवा आहे, युवती आहे, सगळे रस्त्यावर उतरले आहेत. इथे तुम्ही पाहिलं तर सगळे विद्यार्थी आहेत. अनेक लोक इथे विद्यार्थी आहेत, वेगळ्या वेगळ्या संघटनेतून आलेत, वेगळ्या वेगळ्या पक्षातून आलेत. गरज नाही की सगळ्यांनी कोणी एकाच व्यक्तीला मतदान केलं असेल. कदाचित आपलं एक मत अनेक विषयावर होऊ शकणार नाही, पण आपलं एक मत ह्या विषयावर होऊ शकतं की आपल्या देशाच्या भविष्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावंच लागेल. देशात आता सगळे जे युवा उतरलेले आहेत ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत आहेत. देश के युवा बोल रहे हैं कि आज मंत्री प्रधान का इस्तीफा मांग रहे हैं. अगर मंत्री प्रधान थोड़ा उल्टा किया जाए तो क्या होता है? ये भी मांगने में हम कम नहीं रहेंगे. लीकच्या मागे लीकच्या मागे लीक. नीटचा पेपर लीक होतो, टीईटीचा पेपर फुटतो, एमपीएससीचा पेपर प्रत्येक वर्षी आंदोलन करायला लागतात. आज अनेक शाळांमध्ये बाथरूम नीट नाहीयेत. आज अनेक शाळांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन्स नाहीयेत. आज अनेक शाळांमध्ये वीज नाही, इलेक्ट्रिसिटी नाहीये. सरकारी शाळा काय, सरकारला शिक्षणाची गरजच वाटत नाही. एक एक मुख्यमंत्री बघा, त्यांचे मुख्यमंत्र्यांचे एक एक किती कोणी पास केले हे बघा. पण भाजपचा हेच कारभार चाललेला आहे की देशाला अशिक्षित ठेवा, देशाला शिक्षणापासून वंचित ठेवा, अंधभक्त बनवा. आम्ही अंधभक्त राहू तर या देशाच्या मातीचे राहू. आम्ही अंधभक्त राहू तर आमच्या छत्रपती शिवरायांचे राहू. आम्ही अंधभक्त राहू तर शाहू फुले आंबेडकरांचे राहू. आम्ही अंधभक्त राहू तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राहू. तर हे संविधानाचे राहू. पण भाजप समोर वाकणार नाही, झुकणार नाही. कापला तरी चालेल आम्हाला, पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही. दोन हजार पासून जे जनमत मिळालं, 2014 पासून जे मतं मिळाली त्यांना, आपण पण त्याच्यात होतो ना, त्यांच्या सोबत होतो, भाजपच्या सोबत होतो. एका वेळी एकदा फसलो, दुसऱ्यांदा फसलो, तिसऱ्यांदा फसू शकणार नाही. पण तेव्हा देश बदलायला त्यांना मॅन्डेट मिळालं होतं. देश बदलायला, देश बदलने के लिए जो मैंडेट मिला था, आज वही लोग संविधान बदलने चले हैं, उनको हमें रोकना पड़ेगा.
काय 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 विषय चालले देशामध्ये. किती लोकांनी तुम्ही वाचलं असेल, कालच पेपरमध्ये आलेलं आहे, इस्रोचे सायंटिस्ट किती लोकांनी राजीनामा दिलाय? 100. म्हणजे एका बाजूला जग कुठे चाललंय तर स्पेसएक्स पाहते, ESA पाहते, सगळे लोक एक जगात पाहतोय आपण. सायंटिस्ट त्या त्या देशांमध्ये चाललेले आहेत, त्या त्या वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये चालले आहेत, पण आपल्याकडे इस्रोचे सायंटिस्ट राजीनामा देत आहेत. इस्रो यांना सांभाळता येत नाही, आणि इस्रो यांना सांभाळता येत नसताना दुसऱ्या पक्षाचे खासदार फोडायला लागलेत. हे देशाचं सरकार आहे, हे सरकार तुम्हाला मान्य आहे का? हे राजकारण कुठे चाललंय? एका बाजूला आपण पाहतोय सरकार आहे, मजबूत सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, राज्य करू शकता, देश बदलू शकता, पण तुम्ही संविधान बदलताय. आज देशातली परिस्थिती बदलणार होती 2022 पर्यंत. काय होतं ते 2022 तक हर घर नल जल क्या क्या था, गेलं कुठे? फिट इंडिया, हिट इंडिया, स्किल इंडिया, स्मार्ट सिटी 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं. मिळालं कोणाला? 2014 पर्यंत आम्ही जेव्हा सगळीकडे ऐकायचो, साईबाबांचं नाव घ्यायचो, तो सबका मालिक एक हे आम्ही साईबाबांबद्दल ऐकायचो. पण भाजपला विचारलं तर बोलतात सबका मालिक अदानी है. आणि परत तुम्हाला ह्याच सोनम वांगचुकवर आणतो मी, कारण सोनम वांगचुकनं जी अटक झाली होती, जी NIA अटक केली होती, ती कशासाठी केली होती? कारण लडाखमध्ये सोनम वांगचुक बसले होते ह्या उपोषणाच्या आधी, आणि लडाखमध्ये ते सांगत होते आम्हाला पूर्ण राज्य बनवून द्या, जे तुम्ही वचन दिलं होतं, स्टेटहूड दिलं होतं, स्टेटहूडचं प्रॉमिस होतं ते पूर्ण करा. पण स्टेटहूड देत नाही येत त्यांना, कारण तिथे पण अदानीला जमिनी धापायच्या आहेत. ते ढापल्यानंतरच त्यांना स्टेटहूड मिळणार आहे. त्याच्याविरुद्ध जेव्हा सोनम वांगचुक बसले होते तेव्हा त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. पण आज देश जागृत होत आहे, आज देश रस्त्यावर येत आहे. आज कुठचा मंत्री काम करतो मी मला सांगा? अश्विनी वैष्णव रील मंत्री आहेत की रेल मंत्री आहेत? जयशंकर फॉरेन अफेअर्स सांभाळायचे आहेत. पासपोर्टचं रँकिंग काय झालं आपलं? निर्मला सीतारामन फाइनेंस मिनिस्टर है. रुपया ऊपर जा रहा है कि नीचे जा रहा है? इकोनॉमी ऊपर जा रही है कि नीचे जा रही है? धर्मेंद्र प्रधान तर तुम्हाला माहितीच आहेत. पीयूष गोयल कॉमर्स मिनिस्टर, फ्री ट्रेड अग्रीमेंट US बरोबर झाले की नाही झाले? कोणालाही पाहिजे. अरे हा इथेनॉल मी विसरलोच. आज या देशामध्ये अनेक भारतीयांचे हे स्वप्न असतं, तरुण मुला मुलींचे स्वप्न असतं, घर घेण्याच्या आधी मला गाडी घ्यायची असते, आणि त्या गाडीमध्येच इथेनॉल, E20, E30, E35. अरे काय ईव्हीएम समजलेत की आमचा तो इथेनॉल? रस्ते बनवता येत नाहीत. मुंबई अहमदाबाद हायवे बघा, मुंबई कोकण हायवे बघा, मुंबई गोवा हायवे बघा, मुंबई नागपूर हायवे बघा, मुंबई नाशिक हायवे बघा. पण सगळं काही बाजूला ठेवून टार्गेट कोण आहे? मिसिंग लिंक. सरकारचं इंटेंट मिसिंग आहे. पण आज हे सगळं चालू असताना आपण एक तरुण मुलगा अभिजित दिपके, आपल्या महाराष्ट्रातला मुलगा, अमेरिकेमध्ये काम करत होता. अभिमान आहे आम्हाला त्याचा. जसा सोनम वांगचुकचा आम्हाला अभिमान आहे तसाच अभिजित दिपकेचा आहे. बाकी सर्व जे तिथे उपोषणाला बसलेत ते सगळे ते तरुण तरुणी बसलेले आहेत, अभिमान आहे त्यांचा. त्यांना जाणार मी भेटायला, पण मी पहिलं बोललो आपण पहिलं महाराष्ट्रात आंदोलन करून दाखवू, मग दिल्लीला भेटायला जाऊ. पण आज जेव्हा अभिजित मुंबईत महाराष्ट्रात आला तेव्हा नंतर त्याचं रिसेप्शन पाहिलं, दिल्लीत पाहिलं, आंदोलनं पाहिली, जंतर मंतरला जे आज अभिजित बसलेला आहे ते एकाच गोष्टीसाठी बसलेलं आहे की त्या तरुण मुलींना न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे.